SIP म्हणजे काय? SIP कशी वाढवावी? SIPमध्ये कसं करोडपती व्हावं? कसे पैसे वाढतात? SIPची सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन कसा करायचा? हे सर्व या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत कळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. SIP म्हणजे पैसे वाढवण्याचा सर्वात सोपा मार्ग, पण 90% लोक चुकीच्या पद्धतीने सुरू करतात. खरं तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा सर्व आपल्यासाठी खूप फायद्याचा आहे. हा काय आहे, कसा आहे, अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण समजणार आहे. SIP म्हणजे अगदी कमीत कमी लहानात लहान 100 रुपयापासून किंवा मिनिमम 500 रुपये, 1000 रुपये, 5000 रुपयेपासून 10-20 वर्षाचे कॅल्क्युलेशन करणे, याला SIP किंवा FDच्या वर्सेस असतं. हा FD वर्सेस SIPमध्ये फायदा जर पाहिला तर SIPमध्ये फायदा जास्त आहे. आपला फक्त FD माहीत आहे इन्व्हेस्टमेंटसाठी, परंतु SIP आता पहा, यामध्ये म्युच्युअल फंड असतात. म्युच्युअल फंडचे काही प्रकार आहेत. आता ते प्रकार कोणते आहेत आणि त्याचे मुख्य फायदे काय आहेत ते पण आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम SIPचे आपण फायदे पाहूया आणि मग म्युच्युअल फंडचे प्रकार पाहूयात. SIP म्हणजे छोट्या रकमेत सुरुवात. अगदी 100 रुपयापासून किंवा 500 रुपयापासूनही आपण याची सुरुवात करू शकतो. रुपीज कॉस्ट ॲव्हरेजिंग म्हणजे मार्केट खालीवर असले की तुमचा ॲव्हरेज कॉस्ट बॅलन्स राहतो. कंपाऊंडिंगचा फायदा म्हणजे लांब काळासाठी आपण जर गुंतवणूक केली तर पैसे वाढण्याची शक्यता जास्त असते. फायनान्शियल डिसिप्लिन आपल्याला लागते. दर महिन्यांची सेविंग आणि इन्व्हेस्टमेंटची सवय लागते. म्हणजे आपल्या अकाउंटमधून दर 100 रुपये आपण कटिंग ठेवले किंवा 500 रुपये कटिंग ठेवले तर प्रत्येक महिन्याला आपले 500 रुपये कट होत राहतात म्युच्युअल फंडमध्ये. आणि हे म्युच्युअल फंड आपण 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तर किमान 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक म्हणजे 10, 15, 20 वर्षासाठी जर ठेवले तर भविष्यात तुम्ही नक्कीच करोडपती होऊ शकता. तर यासाठी तुम्हाला काही चुका टाळाव्या लागतात. हे आमिष नाही आहे किंवा कुठले शेअर मार्केट नाही आहे किंवा कुठले ॲडव्हर्टायझिंग नाही आहे, परंतु ह्या अभ्यासासाठी आणि SIP ही काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे. तर आपण म्युच्युअल फंडचे किती प्रकार आहेत हे आता आपण पाहूयात. इक्विटी म्युच्युअल फंड, डेट म्युच्युअल फंड, हायब्रिड म्युच्युअल फंड 3, चौथा आहे इंडेक्स फंड, 5वा आहे ELSS म्हणजे इक्विटी लिक्विड सेविंग स्कीम, 6वा आहे सेक्टरल फंड, थीमॅटिक फंड, लिक्विड फंड, मल्टीकॅप फंड आणि फ्लेक्सी कॅप फंड. अशा प्रकारचे 3 आणि 3, 6, 7, 8, 9 प्रकारचे म्युच्युअल फंड आहेत. यापैकी तुम्ही कुठेही इन्व्हेस्ट करू शकता. तर तुम्ही काही करायचं नाही आहे. तुम्ही अधिकृतपणे एका वेबसाईटवरती जाऊन किंवा बँकेमध्ये जाऊन किंवा चांगल्या एजंटची माहिती घेऊनच यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. इतरत्र कुठेही काही करू नका. ऑनलाईन फ्रॉड आता भरपूर निघाले आहेत. कुठेही पैसे गुंतवू नका, कुठेही कोणाचं ऐकू नका. तुम्ही बँकेमध्ये जाऊन SIP म्हणजे काय असा प्रश्न विचारला तर बँकेतील अधिकारी तुम्हाला अतिशय छान अशी रीतसर माहिती, मी आता जी सांगितली तीच माहिती तुम्हाला ते सांगणार आहेत. आता SIP किती रुपयापासून सुरू करावी तर अगदी 500 रुपयापासूनही तुम्ही सुरू करू शकता. तर यासाठी बहुतेक लोकांना पूर्ण माहिती नसल्यामुळे SIPच्या काही आपल्याकडून बेसिक चुका होतात. अगदी घरातील गृहिणी, नोकरदार वर्ग, विद्यार्थीसुद्धा SIP सुरू करतात. आता याच्यामध्ये सर्वात सोपा मार्ग काय आहे? SIPमध्ये पैसे कसे वाढतात? तर आपला काय स्टेप महत्त्वाच्या आहेत यामध्ये? तर पहिली स्टेप आहे गोल. गोल म्हणजे काय? तुम्हाला किती वर्षासाठी SIP ठेवायची आहे आणि किती रुपये तुम्हाला जमा करायचे आहेत. त्या रुपयामधून तुम्हाला एखादं स्वप्न पूर्ण करायचं असेल तेवढी अमाऊंट आधी फिक्स करा, म्हणजे गोल फिक्स करा. दुसरं आहे ॲप निवडा. आता कोणतं ॲप निवडायचं आहे हे मी सांगणार नाही आहे. तुम्ही बँकेत जाऊन जरी पाहिलं तरीही चालेल किंवा ऑनलाईनही खूप आहेत. तिसरी स्टेप आहे KYC करायची. आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक करून, जॉईन करून, त्याचं व्हेरिफिकेशन करून, मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट नंबर जॉईन करून आपला मेसेज आला पाहिजे. चौथा मुद्दा आहे यामध्ये फंड निवडा. आपला फंड निवडायचे आहेत म्हणजे म्युच्युअल फंड. आता जे मी प्रकार सांगितले त्यापैकी कुठल्या फंडमध्ये तुम्हाला मिड कॅप फंड, यामध्ये लार्ज फंड, यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात तो फंड तुम्हाला निवडायचा आहे. आणि त्यानंतर 5वा मुद्दा आहे SIP सुरू ठेवा किंवा सुरू करा. ही सुरू करायची आहे. आणि सुरू केल्यानंतर 6वा मुद्दा आहे ॲटो डेबिट ऑन करा. ॲटो डेबिट ऑन केल्याचं म्हणजे काय की ॲटोमॅटिक दर महिन्याला 5 तारखेलाच कटिंग होणार किंवा 7 तारखेला कटिंग होणार किंवा तुमचा पगार जर 10 तारखेला होत असेल तर 10 किंवा 11 तारखेला कटिंग ठेवा. प्रत्येक महिन्याच्या त्या तारखेला एक ठराविक अमाऊंट ॲटोमॅटिक कट होते, त्याला आपण ॲटो डेबिट ऑन असं म्हणतो. किंवा लाँग टर्म होल्ड करा. लाँग टर्म म्हणजे काय की 5 वर्ष, 10 वर्ष किंवा कमीत कमी 15 वर्ष जर तुम्ही होल्ड ठेवले तर तुम्ही भविष्यात नक्कीच चांगले करोडपती बनू शकता.
स्टेप बाय स्टेप गाईड या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व छानपैकी दिलेलं आहे. ही एक सोपी सुरक्षित इन्व्हेस्टमेंट पद्धत आहे, ज्यामध्ये तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवून मोठा फंड तयार करू शकता. यासाठी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे 4-5 स्टेप तुम्ही ठरवायच्या आहेत आणि लार्ज कॅप फंड, इंडेक्स फंड आणि हायब्रिड फंड यापेक्षा रिस्क कमी असेल या ठिकाणीसुद्धा तुम्ही पैसे अडकवू शकता. हे संपूर्ण तुमच्यावरती डिपेंड आहे. यासाठी तुम्हाला कायदेशीर किंवा बँकेमधून माहिती पूर्ण घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला SIPची माहिती कशी वाटली हे तुम्ही मला नक्की सांगा. त्यापेक्षा अजून एक तुम्हाला एक सांगायचं आहे, जेवढ्या लवकर तुम्ही SIP सुरू करणार आहात, जेवढ्या कमी वयामध्ये SIP सुरू करणार आहात, तेवढा तुमचा फायदा अधिक असतो. 10, 20, 30 वर्षाचं कॅल्क्युलेशन तुम्ही करून पहा आणि लवकरात लवकर तुम्ही SIP सुरू करा. तर SIP नेमकं काम कसं करतं हे आता आपण पाहणार आहोत. तुम्ही एक म्युच्युअल फंड निवडला तर दर महिन्याला ठराविक रक्कम डेबिट होते. त्या पैशातून फंडचे काही युनिट घेतले जातात, म्हणजे शेअर्स घेतले जातात. NAV म्हणजेच मार्केट प्राईजनुसार युनिट बदलतात आणि त्यानंतर त्यामुळे कधीकधी प्राईजला जास्त युनिट लागतात, कधीकधी प्राईजला कमी युनिट लागतात. आता याच्या सगळ्यात पहिला आपण फायदा पाहिलेलाच आहे. तर यामध्ये गृहिणीसाठी आणि नोकरदार वर्गासाठी आपण पाहणार आहोत. गृहिणींना इन्व्हेस्टमेंट करण्याची पहिली गोष्ट सवय लागते. अगदी 500 रुपयापासून ते 1000 रुपयापर्यंत इन्व्हेस्टमेंट करू शकता. दरवर्षी शक्य असेल तेवढी रक्कम तुम्ही वाढवू शकता. त्यानंतर छोट्या रकमेची तुमच्याकडे एक मोठी रक्कम जमा होते आणि खूप सारा फायदा होतो. तर नोकरदार वर्गांसाठी पगाराच्या 10 ते 20% रक्कम ही SIPमध्ये गुंतवायलाच हवी, तर आपलं भविष्य सुरक्षित राहू शकतं. पगार वाढला की SIPची रक्कम वाढवावीच, कमीत कमी आपल्या पुढील भविष्याचा विचार करून तरी. दीर्घकालीन विचार करायला हवा आणि शिस्तबद्ध गुंतवणूक करायला हवी. जेवढी आपले आर्थिक सुबत्ता असेल, जेवढं आर्थिक नियोजन आपलं परफेक्ट असेल, तेवढं आपलं भविष्य सुरक्षित होतं. कारण मुलांचं शिक्षण असेल, घर असेल, गाडी असेल, बंगला असेल, तुमची खूप सारी स्वप्न ही जी आपल्या हातात असतात, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही एक गोल ठरवा. त्या वर्षी मला ती गोष्ट घ्यायची आहे, अजून 2 वर्षानंतर मला 4 व्हीलर कार माझ्या दारापुढे उभी हवी आहे. तर ती गाडी उभी ठेवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल हे तुम्ही आधी पहा. 2 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर माझा मुलगा शिक्षण कंप्लीट होईल, त्याच्यासाठी मला किंवा शिक्षणासाठी पैसे लागणार आहेत, तर किती लागणार आहेत हे गोल फिक्स करा आणि त्या दृष्टीने तुम्ही पाऊल टाकायला सुरुवात करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. असेच तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच्या नवनवीन टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. त्यासाठी व्हिडिओला भरभरून प्रतिसाद द्या आणि ज्यांना कोणाला SIP माहीत नसेल तर आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा. ऑनलाईन कुठल्याही माहिती याच्यावरती विश्वास ठेवू नका. अधिकृत बँकेतून किंवा अधिकृत इन्व्हेस्टमेंटच्या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही ही माहिती संपूर्ण घ्या. अफवावरती विश्वास ठेवू नका. चला तर मग भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी यू, धन्यवाद.